बोला गणपती बाप्पा मोरया. त्याचं गाव आमच्या म्हात्रे रिसॉर्ट. तुझ्या येण्याची हालत बघ रे भावा. मालगाडी बनवून टाकली. संध्याकाळी उठून भाई गॅस चालू करणार तर भाई हे काय काढायला गेलाय बोका. हो भाई साहब एवढी अंडी बनवणं कमी खाणंच जास्त चाललंय. ते दाखव तिथे. फायनल मेन्यू चिकन आहे, उनो आहे, चटणी आहे, राईस आहे, बिर्याणी पण आहे. विचार करतोय ना एवढा खर्च झाला. बिर्याणी जास्त झाली भांडी बघ भाई संपत नाही. गुड मॉर्निंग अँड वेलकम इन न्यू व्लॉग. आजचा व्लॉग थोडा वेगळा होणार आहे कारण आज आपण चाललो आहे बाईक राईडसाठी. माहिती आहे आत्तापर्यंत खूप व्लॉग शूट केले पण काहीच अपलोड नाही केले, पण यावेळी नक्की प्रयत्न आहे आपला अपलोड करण्याचा. तर आता पूर्ण बॅग पॅक आहे आणि मी निघालो आहे आता दीपेशकडे जायला. तर पाहूया पुढचा आपला आजचा प्रवास कसा होतो. फुल्ली पॅक्ड अँड रेडी टू गो. नो ट्रायपॉड पण घेतला आणि आपल्या बाकीच्या शूटसाठी पण फुल तयारी आहे बॉस. आपल्या येणाऱ्या गणपतीच्या ब्लॉगसाठी आहे. तर सध्या तरी आपला प्रवास सुरू होत आहे. सध्या जायला रोह्याला आता आनंदनगरला आणि आपली रायडर सगळे घाईत आहेत. लेट झाले माझ्यामुळे. सध्या प्रवास सुरू करू आणि पुढे तुम्ही सपोर्ट पाहू. बोला गणपती बाप्पा मोरया. श्री दत्त स्नॅक्स फर्स्ट पॉईंट. आज ट्रॅफिक नाही काय नाही. सो आज काय ट्रॅफिक नाही आहे. सो आम्ही फटाफट आलो आहे पनवेलपर्यंत. आता पावसाने पण विश्रांती घेतली पण एवढं सगळं घालून भाई आमची फुल हवा टाईट आहे आणि मेन बाहेरून भिजण्यापेक्षा आतून घामाने भिजलो आहे. आता दीपेश येतो आहे तर थोडा नाश्ता बिष्टा करून आम्ही निघतो पुढे अलिबागच्या. आणि सोबत पावसाची भागो म्हणजे पैसे
परत चाललो आहे कारण खायला घ्यायला विसरलो. पोचलो आणि खायला घ्यायला विसरलो. आता परत चाललो आहे. त्याचं गाव आमच्या म्हात्रे रिसॉर्ट. वाडी बघू शकता. आता परत चाललो आणि खायला. मध्ये येताना दिप्याचे मित्र नुसता फोटो भाई. माहोल देख माहोल. स्पेशली योगा डार्लिंग आम्हाला टांग देऊन तो आला नाही. मी आलो मार्केटला आणि आता घेतलंय भाजी वगैरे. आणि पुढे आमचे प्रतू शेठ आजचे खास शेफ बिर्याणी मास्टर मसाला ते काय घेतात काय आपल्या डोक्याच्या वरून जाते. बघूया कशी बनते बिर्याणी. शेफ काय पाहिजे अजून. घेतो इन्ग्रेडियंट्स घेतो अजून. काय घेतलं. कॉर्नफ्लॉवर मैदा आणि याच्यामध्ये सगळं चिकन आणि याच्यामध्ये अंडी आणि अनियन. अजून पण दूरच्या भागामध्ये अशी आपली पारंपरिक पोशाख पद्धती बघायला मिळते. भाई सगळ्या सांगून माझ्या गेलं. बघूया पुढं कसं बनते आजची बिर्याणी. आणि आता एका बिर्याणीसाठी जरा स्ट्रगल बघा केवढा झाला. सामान हे क्रेड है भाई साहब. चलो अभी चलते हैं घर पे. क्या तुझ्या एनर्जी हालत बघ रे बाबा. मालगाडी बनवून टाकली. अजून पण आम काय असेल तर अजून पण आणायचं आहे. तर सामान घ्यायचं अजून. चला ढिगारा घेऊन आम्ही निघालो आता घराकडे. फायनली पोचलो याच्या घरी. हे सगळा वल्ला झालाय. सामान खोलाखोल चालले आणि शेफ घुसलेत आमची बिर्याणी बनवायला. संध्याकाळी उठून भाई गॅस चालू करणार तर भाई हे काय टिडिंग टिडिंग मुंगळेत. अरे मुंगळेत ते असे कसे आले. अरे त्याच्या अरे हे निघाला पाहिजे. याच्यावरती काय आहे काय आहे काय बोलतो. हे निघेल का. ते नाही निघलं. गॅस बंद कर. गॅस बंद तसं नाही निघलं. तसं काय गॅस एकदम पहिली मध्ये काढायचे. हा खिडकीमध्ये पहिली मार. अजून काय जाऊन टाकेल राहून दे. दरवेळी कोण ना कोण आलाच पाहिजे. हे काय गाईस हे सगळं योग्यामुळे होते. अर्धवट काम करून गेला. साफसफाई बरोबर नाही केली. बंद कर गेला. थांब बंदच आहे तो. अरे थांब बंद केला ना. बंदच आहे तो. चालूच नाही केलाय. आता मी चालू केलं. ओ प्रो मॅन. शाबाश. ए भाई
अरे खोल ना दरवाजा, ते खालीच सांडले यार ते. हे काय आहे? अरे पण गॅसच्याच वरती कसे आले ते? चादर उचल आणि मार ना शंभर किल. टॉप स्कोर 100 किल. 1 शॉट 100 किल. काढायला गेलाय बोका. अरे झाडू दे. ओ भाई साहब एवढी अंडी. जनरेशन खराब करून टाकले ते. अरे दिप्या उठ ना तिथून, अंगावरती येईल. अरे थांब ना. अरे सकाळी नव्हतं बघितलं. त्याच्या खाली पण कमी नाही, अख्खी कॉलनी भाई, मुंगा कॉलनी. शेफ नंबर 2 चिकन बनवतात. शेफ काय बनवतात? लॉलीपॉप. पॉपकॉर्न बनवलं आम्ही, तेल गरम केलं तेवढं आता फ्राईज करणार आहे. आणि तसंच आमचा हा शॉप आहे. वा, मी तेलामध्ये आयफोन टाकणार होतो. मग ते जुगनूचे अंडे होते एवढे सगळे. बनवणं कमी, खाणंच जास्त झालंय. दुसरे शेफ फ्राईज बनवते. फ्राईज अंड का ठेवलंय? मॅरिनेशन मध्ये टाकलं. बिर्याणी स्पेशल शेफ. विचार करतोय ना एवढा खर्च झाला. अरे याच्यात जाईल ना. पुढचा नको बोलू, सेन्सर बॅन आहे. अरे तू ठेव रे, 1 मिनिट थांब, जरा टाकून दे. प्रॉपर कांदा बिंदा बनवला भाई. काहीतरी केलं ते दाखव तिथे. परत एक असं म्हणतात कलर नाहीच केलं. तुझा कलर टाकायचा ते. झाऱ्यानी बिर्याणी बनवतोय. ये झारा हे टाकायचं असतं असं. ये ना काय अरे बस झालं. मला फक्त व्हिडिओ मध्ये यायचं. चिकन. फायनल मेन्यू चिकन आहे, उनो आहे, चटणी आहे, राईस आहे, बिर्याणी पण आहे. बिर्याणी पण आहे आणि बाकी सगळं खायचं चाललंय. आणि 1 साइड उनो चाललंय. शेफ लोक शेफ.
बिर्याणी बाकी आहे अजून, बिर्याणी थोड्या वेळाने खाऊ. आता जरा गेम चालला आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंतचा व्लॉग आपला तुम्हाला कसा वाटला, आमची मस्ती, धमाल आणि दीपेशचा गाव कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्लॉग 2 पार्टमध्ये बनवतोय कारण आपण जी राईड करताना मस्ती केली, जी तामिनी घाटातले मेन सिनरी पॉईंट्स आहेत जे आम्ही एक्सप्लोर केले, राईड करतानाची आपली धमाल मस्ती, ही मला एका वेगळा म्हणजे पॉईंट ऑफ व्ह्यूने दाखवायची आहे. तर तो पार्ट तुम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये पहा. थोडा ट्रेलर दाखवलाच आहे यामध्ये. आणि जी आपली मस्ती, शेफची म्हणजे बिर्याणी कशी वाटली आणि आमची म्हणजे ग्रुपची रायडिंग एक्सपिरियन्स, हा सगळ्यात तर तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये पाहायला मिळेलच. तर आत्तापर्यंतचा व्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढच्या पार्टमध्ये मेन खास आपलं राईड आणि जे सगळं आहे धमाल मस्ती, ती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू. एवढं सगळ्या घालून काय मतलब नाही, सगळे आतमधून ओले झाले. हरवलेला योग्या भेटलाय. ए योग्या, बार वॉटरफॉल दिसतोय. लाजाळूचं झाड आहे आमचं. आत्ताच समजलेल्या माहितीनुसार हा मिल्की वे का मिल्की बार वॉटरफॉल आहे. पाहू शकता. जत्रा आहे पर्यटक. पुढे डेड एंड आहे. दिस इज व्हॉट वी आर वेटिंग फॉर. भाई किती आहे अजून? काकी बघा तुमचा पोरगा कशी भांडी काढतोय. भांडी बघ भाई, संपत नाही.